दारू माणसाच्या काळजाचा विषय. काही लोक तर दारूसाठी पार वेडी होऊन जातात. इतिहासाच्या पानामध्ये सुद्धा दारूची कथा आपल्याला सापडते. आजपासून 9000 वर्षांपूर्वी पहिल्यांदा सडलेल्या फळांपासून पहिली दारू अपघातीरित्या बनली होती. तेव्हा माणसाने ती दारू चाखली आणि त्याला नशा आली. पण तुम्हाला माहिती आहे का, माणसाने स्वतः पहिली दारू केव्हा बनवली होती? चीनमध्ये सुमारे 7000 वर्षांपूर्वी दारू तयार करण्यात आली होती. ही दारू तांदूळ, मध, पाणी आणि औषधी वनस्पतीपासून तयार केली गेली होती. तेव्हाच्या चीनी माणसांनी अगदी नैसर्गिक पद्धतीने तांदूळ आणि मध आंबवले आणि हुआंगजिऊ या पिवळ्या दारूचा शोध लावला. तिचा वापर फक्त नशेसाठी नाही तर सण समारंभ, औषध उपचार आणि धार्मिक विधींसाठी केला जायचा. जुने चीनी लोक म्हणायचे की हुआंगजिऊ दारू शरीर उबदार ठेवते, पचन सुधरवते आणि थकवा सुद्धा दूर करते. आजही चीनच्या काही प्रांतात हुआंगजिऊ ही दारू मिळते आणि काही खास पदार्थांमध्ये सुद्धा वापरली जाते. ही दारू म्हणजे इतिहास, परंपरा आणि विज्ञान यांचा संगम मानला. हुआंगजिऊ ही जगातील सर्वात जुनी पण अजूनही जिवंत असलेली दारू आहे. तर तुम्हाला जगातल्या सगळ्यात जुना दारूचा किस्सा कसा वाटला ते नक्की सांगा आणि हुआंगजिऊ ट्राय करायला चीनला कधी जाताय ते सुद्धा सांगा.